नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. मुंबईकरांना सावध करणारी बातमी त्यापासून आपण सुरुवात करूयात. आज मुंबईवर आसमानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरांसाठी अलर्ट जारी केला. 200 मिलीमीटर पाऊस आज मुंबईमध्ये पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात बरसणारा हा पाऊस जोरदार आहे आणि त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देऊ केलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना सांगणं आहे की अगदीच तातडीचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, कारण आज मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा जो आहे म्हणजे साधारण 200 मिलीमीटर पावसाचा अंदाज जो आहे, पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे मुंबईच्या संदर्भात. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की दादरच्या शिंदेवाडी परिसरात एकता इमारतीची गॅलरी कोसळली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मलबा उचलण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. अग्निशमन दलाने हा सगळा मलबा उचललाय, पण ही गॅलरी जी आहे ही कोसळलेली आहे. पाऊस मुंबईमध्ये जोरदार पडतोय आणि त्यात दादरमध्ये काही जुन्या इमारती पण देखील आहेत, त्याच्या बांधकामांना तडे गेलेले आहेत आणि अशातच या जोरदार पावसामुळे या इमारतीची गॅलरी जी आहे ती खाली कोसळल्याचं आपण पाहतोय. ही दृश्य आहेत दादरमधल्या, दादर पूर्वमधल्या, दादर पश्चिममधल्या एकता इमारतीची. या इमारतीची गॅलरी जी आहे ती कोसळलेली आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो दादरमधल्या काही इमारतींचं बांधकाम हे जुनं आहे ज्याची डागडुजी करण्यात आलेली खरं पाहायला गेलं तर. पण त्यातच असं होतंय की बऱ्याच वेळेस बांधकामाचं पाणी या तड्यांमध्ये जातं आणि हे बांधकामाचे भाग जे असतात काही वेळेला ते सुटे होतात, ते पडतात आणि तसंच या इमारतीच्या गॅलरीचं झालं असावं असा एक अंदाज आहे. पण हे आता खरं तर अधिकाऱ्यांच्या सगळ्या माहितीनंतर, चौकशीनंतरच कळू शकेल की या इमारतीची गॅलरी खरंच मोडकळीस आली होती का. तर मुंबईतील विक्रोळीत जाऊयात आपण. मुंबईतल्या विक्रोळीमध्ये कन्नमवार नगर 2 मधील इमारत क्रमांक 186च्या पहिल्या मजल्याची गॅलरी अचानक कोसळली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. कन्नमवार मधली हीच ती 189 क्रमांकाची इमारत आहे. माफ करा, 186 क्रमांकाची इमारत आहे आणि त्याच्या पहिल्या मजल्याची गॅलरी अचानक कोसळली. मुंबईमध्ये पाऊस आज जोरदार पडू शकतो. एकूणच काय घडामोडी घडतात जाणून घेऊयात. दादरमध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत, तर CSMT-वरनं असणार आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके. सुरुवातीला मी अक्षयकडे जातोय. अक्षय, आत्ता या क्षणाचं पावसाबद्दलचं काय अपडेट आहे? विशाल, खरं तर आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत. दादरच्या रेल्वे स्थानक परिसरात आपण सगळा आढावा घेतोय. सध्या तरी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं पाऊस पडताना दिसून येत नाही. सकाळी पावसाची रिमझिम या ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या आणि आता तुर्तास या ठिकाणी पाऊस कोसळत नाही आहे. या सगळ्या बाबतीत आपण रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका, पोलीस प्रशासन सगळ्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत आणि सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीनही रेल्वे, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या या तीनही लोकल मार्ग या रेल्वे सुरळीत धावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस मुंबईमध्ये आज पडणार असल्याचा इशारा जरी हवामान विभागाने दिला असला तरी वातावरण अगदी साफ या ठिकाणी दिसून येतंय. काही प्रमाणात ढग आहेत, मात्र अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. विशाल, मात्र जर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला तर मुंबईमध्ये आपत्तीची परिस्थिती उद्भवू शकते आणि अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबईतील सगळ्याच यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सुद्धा आहे. विशाल, यंत्रणा सगळ्या सज्ज आहेत अक्षय, पण त्याचबरोबर रात्रभरही पाऊस पडल्याचं आपण बघितलं. त्याचा काही परिणाम दिसून येतोय का? विशाल, रात्रभर जो पाऊस झालाय, हा रात्रभर जो पावसाच्या सरी या मुसळधार कोसळल्या नाही. गेल्यावेळी ज्यावेळी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यावेळी
रात्रभर मुसळधार पावसाच्या सरी मुंबईमध्ये कोसळल्या होत्या आणि त्यामुळं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनेक सकल भाग नाही तर मुंबईच्या उतर भागावरती सुद्धा पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मात्र काल रात्री ज्या पावसाच्या सरी कोसळल्या ते एकतर सतत पाऊस कोसळत नव्हता आणि त्या मुसळधारही नव्हता. काही ठिकाणी मुसळधार होता, काही ठिकाणी पावसाची रिपरिप होती. या सगळ्या परिस्थितीचा सध्या तरी कुठल्याही याच्यावर सुदैवानं परिणाम झालेला नाही. मुंबईचं जनजीवन जे आहे ते आज सुरळीत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मात्र जर हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारनंतर वातावरणामध्ये किंवा काही वेळानंतर वातावरणामध्ये बदल झाला आणि मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळायला लागल्या तर मात्र मुंबईकरांना पाऊस वेठीस धरू शकतो, मुंबईकरांचे हाल होऊ शकते. त्यामुळं मुंबईकरांनी जर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर घराबाहेर पडू नये असं आवाहन सातत्यानं सगळ्या यंत्रणांकडनं केलं जातं आणि हेच आवाहन आपण सुद्धा करूयात. बरोबर, आपण देखील ते आवाहन करतोय मुंबईकरांना. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्लकडे. प्रफुल्ल, आपल्याकडे काय अपडेट आहे? विशाल, हवामान विभाग आणि मुंबई महानगरपालिकेचा अलर्ट जो आहे तो मुंबई शहरात काही ठिकाणी आणि त्याचबरोबर उपनगरात काही ठिकाणी ते अतिवृष्टीचा इशारा हा दिलेला आहे. नक्कीच कुठल्या भागात पाऊस हा अतिवृष्टी या ठिकाणी पडेल हे आतूनही सांगता येत नाही. पण सकाळी ज्या पद्धतीनं नवी मुंबई असेल, मानखुर्द असेल, त्याचबरोबर CST असेल, खूप जोराचा पाऊस जो आहे, जवळपास अर्धा तास पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला. पण गेल्या 2 तासानंतर पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. आता अनेक भागात मुंबईतल्या शहरात असेल, उपनगरात असेल, अनेक भागात ढग जे आहेत ते दाटून आले आहेत. या सगळ्या जर परिस्थिती पाहिली तर दुपारी हा अतिवृष्टीचा जो इशारा आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे, महानगरपालिकेचा देखील यंत्रणा जी आहे सज्ज आहे. जे अनेक सखल भागात पाणी साचलं जातं या ठिकाणी दोन पावसाचा जो अंदाज या ठिकाणी व्यक्त केला गेला होता आणि त्याचे जे परिणाम जाणवले होते त्यानंतर कुठेतरी महानगरपालिकेने जी यंत्रणा आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यंत्रणा सगळी सज्ज आहे. फक्त पाऊस आता नक्की कुठल्या भागात मोठ्या प्रमाणात आणि कुठल्या भागात कमी पडेल त्यानुसार या ठिकाणी अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतीची जी वेळ आहे त्या वेळात जर मोठा पाऊस झाला तर कुठेतरी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता देखील आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याचबरोबर अक्षय देखील आपल्याबरोबर होता. अक्षय, तुझे धन्यवाद. आम्ही वेळोवेळी याबद्दल तुझ्याकडनं अपडेट घेत राहू. पण पुन्हा एकदा मुंबईकरांना सांगणे की आज मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. साधारण 200 मिलीमीटर पावसाचा अंदाज जो आहे, पाऊस पडण्याचा अंदाज, तो हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अगदीच तातडीचं काम असेल, गरज असेल तरच घराच्या